सामना आपण सुरू करूया. सामटोली आणि मयूर ग्रुप या दोन टीम मध्ये 5 षटकांचा सामना आहे. एक्स्ट्रा हाफ मधून हा सामना आपण पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा सामना क्रमांक पहिला सुरू होतोय. गोलंदाज हर्षद आहेत आणि सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. निरंजन ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मोठ्या अवांतर धावाने या अवांतर धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. फोर्थ विकेटने ओमकार असतील, साहिल असतील यांचं नेहमीच सहकार्य असतं. करण धुळे यांनी याही स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष सहकार्य आहे. बॉल बॉय आहेत, आमचे व्हॉलेंटियर आहेत आणि गेली 2 दिवस त्यांनी देखील खूप चांगलं कार्य केलंय. आज उद्या आणि परवा देखील हीच अपेक्षा आहे आयोजकांच्या माध्यमातून. ओमकार आणि साहिल आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद निरंजन बॅक टू द पवेलियन लागतोय. हा पहिला धक्का 5 या धावसंख्येवरती. प्रतीक पिसेकर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. पहिला धक्का लागलाय 5 या धावसंख्येवरती मयूर ग्रुप या टीमला. मयूर ग्रुप आणि सामना सुरू आहे सामटोली या दोन टीम मध्ये. या पुढील सामना असेल धारोल सीसी धारोळ आणि SP11 वांगणी या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. क्या बात आहे. सुरेख चेंडू आपण पाहिला. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे हर्षदच्या गोलंदाजीमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकारा लावता, त्यानंतर विकेट मिळवली आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. फोर्थ विकेटने पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि सलगचा आलाय हा दुसरा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी होतीये या पहिल्या षटकामध्ये सामटोली या टीमच्या माध्यमातून. हर्षद लोअर फुलटॉस चेंडू आहे. गॅप मधून चेंडू जाईल. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय प्रतीक पिसेकरच्या बॅटमधून.
अजून एक चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार प्रतीक पिसेकरच्या बॅट मधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 13. 1-13 ही धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दिनेश येतात नवीन गोलंदाज. सुरुवात खूप चांगली गेली कारण की सकाळचं हे सत्र आहे. टॉस गमावला होता मयूर ग्रुप या टीमने आणि मयूर ग्रुप संघाने पहिल्या षटकामध्ये 1-13 ही धावसंख्या बनवली आहे. प्रतीक पिसेकर यांनी बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. स्ट्रायकिंगला फलंदाज नितेश आहेत. फुल टॉस ऑन साइडला पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. बघा पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं घेतली आहेत. ती म्हणजेच गोलंदाज हर्षदने. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जर 4 षटकं नक्कीच 20 मिनिटांमध्ये झाली नाहीत तर पॅनल्टीच्या स्वरूपात एक खेळाडू अतिरिक्त 30 सर्कलमध्ये येईल अंतिम षटकामध्ये. आणि समोर बघा जी झाडं आहेत त्यांच्या काही फांद्या नक्कीच आतमध्ये आहेत. त्या फांद्यांच्या पानांना जरी चेंडू लागला, चौकार असेल तर चौकार दिला जाईल, षटकार असेल तर षटकार दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस ड्राईव्ह करता टीममध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती. सर्व संघाने सूचना असेल की लॉंगॉनला झाडं आहेत आणि त्यांच्या फांद्या थोडेशा आतमध्ये आलेल्या आहेत आणि त्या फांद्यांच्या पानांना जरी चेंडू लागला तर नक्कीच जो निर्णय असेल तो दिला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज प्रतीक पिसेकरचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का 18 या धावसंख्येवरती. मयूर पिसेकर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत 18 या धावसंख्येवरती. हा ट्रॅकर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतात दिनेश आणि एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत उजव्या हाताच्या फलंदाज मयूर पिसेकर यांना.
ड्राईव्ह करतायत. ऑफड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला डीप मध्ये. श्रवण आहे, चेंडू डायव्हर्ट झालाय परंतु त्यानंतर सावरलंय आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. हर्षद येत आहेत. नवीन गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये येतोय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन हर्षद राईट मोड विकेटने. लाईन पाहावी लागेल. दिशेपासून भरकटलेत आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. फेस टाईट नो बॉल आहे. डीके सरांनी हे सांगितलेलं आहे. स्क्वेअर लेगचे पंच आहेत आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा चेंडू आणि त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. फलंदाज स्ट्रायकिंगला आहेत. मयूर पिसेकर आहेत. मयूर आणि नितेश ही जोडी आहे. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला हुक केलाय, पाठवलंय लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय फलंदाज नितीशच्या बॅटमधून. 25 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली गेली. 5 षटकांचा सामना आहे. 25 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 बाद 25 ही धावसंख्या आहे. SP वांगणी आणि धारोळ CC धारोळ. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 26 आहे. तिसरं षटक सुरू आहे. नेक्स्ट मॅच SP 11 वांगणी आणि धारोळ CC धारोळ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. फुल टॉस चेंडू आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका लॉंग ऑफ वरून श्रवण येतात चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या आहे 27. 27 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेचं आयोजन बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. यस फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. मयूर पिसेकर बॅक टू द पवेलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 धावा. 9.00च्या सरासरीने बनवल्यात या 27 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये.
यावेळेस ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित लॉंग ऑनला. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. अनिकेत कुलकर्णी येत आहेत. नवीन फलंदाज आणि गोलंदाज यश आहेत या चौथ्या षटकामध्ये. सामटोली या टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. 28 लॉस ऑफ 3 विकेट. ऑन साइडला खेळतात. क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे. गॅप मधून चेंडू चालू मिड विकेटच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये आणि धावबाची संधी आहे. आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. चेक करूया आपण. सॉफ्ट सिग्नल सनी सर. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. नक्कीच टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. मिलन आमच्या सोबत आहेत आणि आमचे ऑफिशियल अपडेटर देखील आहेत. मिलन आमचे समालोचक मित्र. कालची रात्र गाजवली अक्षरशः मानकिवली गावाने आणि काल आम्ही त्यांचे स्टेटस देखील पाहिले. नॉट आउट आहेत. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. राहुल चव्हाण सरांचे इथे आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे. धावसंख्या आहे 30. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलंय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार येतोय अनिकेत कुलकर्णीच्या बॅटमधून. बॅटची कडा आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय अनिकेत कुलकर्णीच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 40. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असे श्रवण जज करतायत. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. बॅकअप साठी फिल्डर येतील रोहन. तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 42 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या आहे 42. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. एक चेंडू शिल्लक आहे. एकच चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती सनी सर सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर षटकार, चौकार आणि डबल. एक चेंडू शिल्लक आहे. ऑन साइडला इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48. SP वांगणी आणि धारोळ CC धारोळ. SP वांगणी या टीमचे संघटक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल धारोळ CC धारोळ या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी.
अभिजित येत आहेत नवीन गोलंदाज. या अंतिम षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. फलंदाज अनिकेत कुलकर्णीने चांगली बॅटिंग केली. 21 धाव बनवल्या चौथ्या षटकामध्ये आणि या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे मयूर ग्रुप या टीमचा. एक्स्ट्रा हाफ मधून हा सामना सुरू आहे. चामटोली आणि मयूर ग्रुप. खऱ्या अर्थाने चामटोली संघ या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. टॉस जिंकलं होतं चामटोली या टीमने आणि त्यांनी स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण. पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 27 होत्या आणि चौथ्या षटकामध्ये आले 21. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे कारण की स्टंप वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या 48. चला धारोळ सीसी धारोळ या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या कारण की SP वांगणी. फुल टॉस चेंडू आहे लॉंग ऑफला. श्रवण आहेत आणि श्रवणने हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद लागतोय. हा चौथा धक्का. फलंदाज नितेश बॅक टू द पवेलियन. बोल्ट यस्ट उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. प्रज्वल बॅक टू द पवेलियन. हॅट्रिक बॉल. न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. विवेक येतोय. हॅट्रिकची संधी आहे. अभिजितने चांगली गोलंदाजी केली आहे या अंतिम षटकामध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. चला धारोळ सीसी धारोळ या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या कारण की SP वांगणी या संघाची संगणक इथे उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असेल. प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे. खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय करण धुळे यांच्या माध्यमातून. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. स्लॉग स्वीप. स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर षटकार. ओमकार आणि साई बघा विनंती असेल चेंडू आपण लवकरात लवकर आणून द्या. फार मोठी जिम्मेदारी आहे करण धुळे यांची ओमकार आणि साई यांच्या खांद्यावरती. 50 कंप्लीट. धावसंख्या आपण पाहू शकाल 55 धावा. चांगली धावसंख्या बनवली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. तिसरी धाव देखील पूर्ण होईल का आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चौथ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे परंतु
मिल्टीच्या चेंडूवरती 3च धावा, 58 धावा धावफलकावरती पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे चामटोली या संघासमोर. मयूर ग्रुप या टीमने, मयूर ग्रुप या टीमसाठी अनिकेत कुलकर्णीने खूप चांगली बॅटिंग केली अंतिम 2 षटकांमध्ये आणि चांगली धावसंख्या बनवली. राहुल सर मी तर म्हणेन अनिकेत कुलकर्णीने आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती 58 धाव बनवल्या आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चला धारोळ CC धारोळ आणि SP वांगणी दोन्ही संघाच्या संघटनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. बघा जो संघनायक इनिंग ब्रेकमध्ये येणार नाही त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. काल देखील ढोके टीमला आपण 2 धावांची पॅनल्टी दिली होती, त्यानंतर त्यांनी उशीर केला त्यामुळे अजून एका चेंडूची पॅनल्टी देखील आपण दिली त्यांना.
प्रतीक तरे गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक इनला फलंदाज. तेजस आणि रोहन ही जोडी आहे. स्ट्राईक इनला फलंदाज तेजस आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल थोडंसं बाहेरून या आपण, कारण की सामना देखील सुरू आहे. पहिला चेंडू लोअर फुलटॉस हा चेंडू होता. पडले, थोडीशी धडपडली गोलंदाज आणि लाईन थोडीशी खराब आपण पाहिली. थोडीशी दुखापत देखील होती गोलंदाजाला आणि पहिला चेंडू आले व्हाईट बॉल. नीट अवांतर धाव आणि अवांतर धावेने श्री गणेश होते. चला, धारोळ टीम तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. अजून जर उशीर केला तर अजून पेनल्टी मध्ये वाढ होईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धारोळ सीसी धारोळ या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर या टॉस साठी. प्रतीक तरे आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण बघू शकाल. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. यस, नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. यावेळेस गॅप मध्ये खेळत आहेत. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. आणि यस, फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. फलंदाज रोहन बॅक टू द पवेलियन. गॅप मध्ये खेळत आहेत. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि पायाने हा चेंडू फायनली अडवलेला आहे. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. अजित 3ऱ्या क्रमांकावरती. नक्कीच पहिला धक्का लागला आहे रोहनच्या स्वरूपात चामटोली या टीमला. धावसंख्या आपण पाहू शकाल
धावफलकावरती आहे ती म्हणजेच 5. 59 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. प्रेम धुळे यांचे इथे आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने फार मोठी जिम्मेदारी आहे. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेत ते खजिनदार आहेत. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. पुन्हा एकदा लाईन लेन सापडत नाहीये गोलंदाज प्रतीक तरे यांना. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 6. चला धारोळ सीसी धारोळ विनंती असेल टॉस साठी या, कारण की वांगणी या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फ्रीट आहे आणि हा येतोय वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 7 धाव धावफलकावरती. फ्रीट पुन्हा एकदा असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज अजित. अजित आणि तेजस ही जोडी आहे. प्रतीक तरे राईट मोर द विकेटने. फ्रीट आहे आणि त्याला पाठवलंय काऊ कॉर्नर. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय अजितच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 13. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे सामटोली या टीमची या मॅच मध्ये. चला धारोळ सीसी धारोळ या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका, कारण की SP वांगणी या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. क्लीन बोल्ड. यष्टे उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद अजित. बॅक टू द पवेलियन. चला धारोळ सीसी धारोळ या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. धारोळ सीसी धारोळ ऑफिशियल कॉल आहे शेवटचा, कारण की 2 धावांची पेनल्टी लागलेली आहे. जर तुम्ही अजून उशीर केला तर अजून पेनल्टी लागेल. आणि पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय षटकार आणि पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट चेक करूया आपण. मिलिंद यांना सकाळी सकाळी थोडंसं त्यांचं काम देखील वाढलेलं आहे आणि आपण चेक करूया हाईट फॅक्टर. पंच सॉफ्ट सिग्नल काय आहे तुमचा डीके सर? सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी आहे, परंतु पंचांना डाऊटफुल आहे, त्यामुळे त्यांनीच हा रिव्ह्यू घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने करण धुळे यांचं मी जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे, कारण की 40 संघांचा सहभाग आहे आणि 40 संघ
आपल्या असोसिएशनचेच आहेत. खूप चांगले व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. आणि पाहिलं गेलं तर पहिल्या क्रमांकासाठी जरी 50,000 रुपये असले तरी देखील मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहेत आणि एकूण 4 स्पोर्ट्स सायकल देखील आहेत. भरपूर पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. फेड डिलिव्हरी आहे. षटकार आहे शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. बनवायच्या धावा 59. या मॅच मध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 40 धावांची गरज आहे. सामटोली टीमचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. नक्कीच कारण की सामटोली गाव म्हणजे हाकेच्या अंतरावरती गाव आहे. अगदी बाजूलाच हे गाव आहे. त्यामुळे भरपूर संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. चला धारोळ सीसी धारोळ या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या. 40 धाव बनवायचे आहेत. नवीन चेंडू द्या आपण कारण की पहिल्या 2 षटकांच्या आतमध्ये चेंडू हरवला फुटला खराब झाला तर चेंडू नवीन आहे आणि 2 षटकानंतर चेंडू जुना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बघा मी वारंवार सूचना करतोय की लॉंग ऑन सीमारेषेवरती झाडं आहेत. त्याच्या फांद्या थोड्याशा ग्राउंड मध्ये आहेत. त्यांच्या पानांना जरी चेंडू लागला जो निर्णय असेल चौकार असेल तर चौकार असेल षटकार असेल तर षटकार दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. झेल नाहीये. पानांना लागला तर षटकार असेल तर षटकार असेल आणि 1 बाउन्सने लागला तर चौकार असेल. 24 चेंडू 40 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये मयूर पिसेकर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे सुरेख गोलंदाजी. अशीच गोलंदाजी करावी लागेल मयूर पिसेकर यांना या षटकामध्ये कारण की 40 धाव बनवायचे आहेत. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये प्रतीक तरेने 19 धावा खर्च केल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी आपण पाहिली. काहीतरी कानमंत्र देण्यासाठी येत आहेत प्रतीक दादा पिसेकर. बावीस चेंडू आणि 40 धाव बनवायचे आहेत. यावेळी पुन्हा एकदा जागा बनवण्याची स्ट्रोक साठी अप्पर कट करण्याचा प्रयत्न आणि सलग चालला आहे. तिसरा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे या षटकामध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज तेजस आहेत. संघर्ष करतोय. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय तेजसच्या बॅट मधून. धावसंख्या आहे धावफलकावरती 23 धावा. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत प्रज्वल आणि प्रज्वलने हा चेंडू अडवलाय. अथवा हा देखील चौकार आला असता. मिनिटे एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24. 24 धावा. 5 चेंडू फेकलेत. 5 धावा खर्च करतोय गोलंदाज मयूर पिसेकर. या षटकामध्ये लॉफ्टी डिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार शेवटच्या बॉलवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 18.
श्लोक येतात बॅकफुटला गेले स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर दन 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 करत सीमा पार हा येतोय चौकार. चला धारोळ सीसी धारोळ या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. यावीस लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला अनिकेत कुलकर्णीने हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद तेजस बॅक टू द पवेलियन. राहुल चव्हाण सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. SP वांगणी आणि सामना असणारा आहे धारोळ सीसी धारोळ. अनिल शिंदे येत आहेत कॅप्टन आहेत धारोळ सीसी धारोळ या टीमचे. मी बॅट्समन येतोय हर्षद आणि मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता. सनी भोईर सर आहेत. गोलंदाज श्लोक आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर विकेट मिळवली आहे श्लोकने. निष्टामिंग झेलची शक्यता असेल क्षेत्ररक्षक जज कदा अनिकेत फार वेगाने आले होते झेलपर्यंत पोहोचले देखील होते आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा आणि धावा मिळत आहेत या चेंडूवरती. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS सॉफ्ट सिग्नल. सनी सर तुमचं काय आहे नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. नक्कीच DRS रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. नॉट आउट आहेत आणि एकूण धाव मिळतील पंच 3. ओव्हर द विकेटने ऑन साइडला लॉफ्ट केलाय पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 43 धावा जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे चामटोली या टीमने. इन्फॉर्म संघ आहे चामटोली संघ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 43. धीरज पिसेकर इन ऍक्शन मध्ये आहेत आणि काल त्याचं देखील स्वप्न पूर्ण झालंय स्वर्गीय रतनबा पाटील चषकामध्ये खेळण्याचं. काल प्रेक्षणीय सामना आपण पाहिला होता आणि त्या प्रेक्षणीय मॅच मध्ये धीरज पिसेकर यांना आपण खेळताना पाहिलं.
पुन्हा एकदा ऑनसाइडला लॉफ केलाय. अनिकेत कुलकर्णी आहेत लॉंगॉनला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज हर्षदचा खेळ लागतोय. अजून एक धक्का चामटोली या टीमला. दिनेश बाद झालेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 आणि 16 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू बनवायच्या धावा 16. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलाय प्रतीक पिसेकर यांनी. फलंदाज झाले बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे आणि आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये चामटोली या टीमला. न्यू बॅट्समन आशिष आहेत आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. 10 चेंडू शिल्लक आहे. 16 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये चामटोली या टीमला. चामटोली आणि मयूर ग्रुप या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. वॅकेंड एरिया बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. नऊ चेंडू आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये चामटोली या संघाला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाहीये. एक धाव झाली पूर्ण. अनिकेत आहे डीप मध्ये. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 48 धावा. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू बनवायच्या धावा 11. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती 2 धावा. 50 कंप्लीट. धावसंख्या आहे धावफलकावरती 50 धावा. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक आहेत.
पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अभिचा खेळ लागतोय. अजून एक धक्का चामटोली या टीमला. या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे मयूर ग्रुप या टीमचं. कारण की मयूर ग्रुप या टीमने या षटकामध्ये गोलंदाज प्रतीकने धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त या षटकामध्ये 7. त्यामुळे इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. आतापर्यंत विकेट बाद झालेत 6 बाद. धावसंख्या आहे 50. विष्णू दादा धुळे यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आशिष स्ट्रायकिंगला आहे. संकेत आणि आशिष ही जोडी गोलंदाजी मार्कवरती. नितेश पिसेकर अष्टपैलू खेळाडू आहे. 6 चेंडू 9 धावा डिफेंड करायचे आहेत. फुल टॉस गॅप मधून चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. एकच धाव मिळते चेंडूवरती. अनिकेत कुलकर्णी, क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मध्ये. धावसंख्या 51 धावा. काल असाच कारनामा केलाय राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमच्या समोर. श्री गणेश मानकिवली या संघाने संध्याकाळच्या सत्रामध्ये देवेंद्रने 6 चेंडू आणि 9 धावा डिफेंड केल्या होत्या आणि सलग 2 सामने जिंकलेले आहेत. याही स्पर्धेमध्ये श्री गणेश मानकिवली या टीमने काल एकच जल्लोष त्यांनी साजरा केला मानकिवली गावामध्ये. नक्कीच राज गडगेने त्यांच्या स्वप्नातील पहिली बाईक मिळवली. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत का संकेत. फुल टॉस मिस टायमिंग. एलिव्हेशन नाहीये. अनिकेतने हा झेल पकडलाय. या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये कमबॅक झालंय. कारण की 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवायचे दवाट. चेंडू शिल्लक. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 7 धावांची. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. चामटोली या टीमचे प्रेक्षक. गरज आहे चामटोली या टीमचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने. 3 चेंडू 6 धावा. अपील करतायत कॉट बँची आणि यस चेंडू कॅरी झाला की नाही. प्रेम चेंडू कॅरी झाला की नाही हे बघायचं आहे. बॅटची कडा होती
येस, चेंडू बाउन्स झालाय की नाही, की डायरेक्ट चेंडू गेलेला आहे हे बघायचं आहे आणि योग्य तो निर्णय पोचवायचा आहे. कारण की अतिशय अतितटीचा हा सामना सुरू आहे, त्यामुळे पंच देखील कोणती रिस्क घेत नाहीयेत, त्यामुळे रेफर केलेला आहे पंचांनी देखील. नॉट आउट आहेत पंच. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्राईक इन फलंदाज आशिष आहे. आशिष मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला नितेश पिसेकरचं मी कौतुक करेन. 9 धावा डिफेंड करायच्या होत्या या षटकामध्ये. ड्राईव्ह करतायत, ऑफ्टरचा फटका लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या दिवसातील पहिलाच सामना. एक चेंडू 4 धावांची गरज. टाळ्या होऊन जाऊ दे या सामन्यासाठी. सामना आवडला असेल तर. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चामटोली या टीमला हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे मयूर ग्रुप या टीमने. अभिनंदन मयूर ग्रुप या संघाचं. हार्ड लक चामटोली या टीमचं. आणि या सामन्याचं आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. नितेश पिसेकर मॅन ऑफ द मॅच आहेत. चला, नितेश पिसेकर आहेत मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे. वांगणी संघ फिल्डिंग लावून घ्या आपण.